आता बातमी आहे अतिशय महत्त्वाची तापमानासंदर्भात। रत्नागिरी जिल्ह्यात पुढचे 3 दिवस पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे। पुढच्या 3 दिवसात कोकण किनारपट्टीवरील तापमानात 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज आहे। कोकण किनारपट्टी भागात उष्णतेच्या लाटेचा हवामान खात्याने इशारा दिलेला आहे। सध्या जिल्ह्याचा तापमानाचा पारा हा 37 अंशांवरती आहे। तर मे महिन्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद होण्याची देखील शक्यता आहे। हवामान विभागाने ही शक्यता वर्तवलेली आहे। जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केलेले आहे। आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। कोकणात सध्या तापमानाचा पारा वाढलेला आहे आणि पुढचे 3 दिवस तापमानामध्ये आणखी वाढ होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। सध्या रत्नागिरी जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळपास 37 अंशापर्यंत तापमान जे आहे ते पोहोचलेलं आहे आणि पुढच्या 3 दिवसांमध्ये या तापमानामध्ये जवळपास 3% वाढ होऊ शकते असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे पुढचे 3 दिवस जिल्ह्यात उष्णतेची लाट असू शकते असं देखील हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे मे महिन्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे सध्या उकाड्याने हैराण झालेले नागरिक उन्हापासून वाचण्यासाठी प्रवासामध्ये विशेषतः टोपी असेल, मफलर असेल किंवा जास्तीत जास्त हेल्मेटचा वापर करताना आपल्याला दिसून येत आहे। आणि त्यामुळे एकूण जर आपण पाहायला गेलं तर प्रशासनाकडून देखील आवाहन करण्यात आलेले आहे की दुपारच्या वेळेस म्हणजे भर उन्हाच्या वेळेस बाहेर पडू नये। त्याचप्रमाणे बाहेर पडताना पाणी जवळ ठेवावं आणि सारखं एक साधारणतः अर्धा तास असेल 1 तासाने 15-20 मिनिटांनी पाणी प्यावं असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलो तर पुढचे 3 दिवस हे रत्नागिरीकरांसाठी महत्त्वाचे असून अंगाची लाही करणारं तापमान जे आहे ते या 3 दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।